नमस्कार. टेट 2025 ची परीक्षा सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये काही शिफ्टमध्ये सोपे प्रश्न आहेत, काही शिफ्टमध्ये अवघड प्रश्न आहेत. मग उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच निर्माण झालेला आहे की नॉर्मलायझेशन होईल का? कारण कसं आहे की म्हणजे जेव्हा चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही पाहिला असेल तर अत्युत्तम अनुभवातून शिका किंवा पहिल्या बॅचचे फर्स्ट दिवशीचे कसे पेपर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या बॅचमध्ये कोणते प्रश्न किती मार्क्सला होते याच्यावरती पूर्णतः विश्लेषण दिलेलं आहे. एकदा तो पाहून घ्या मित्रांनो आणि तुमच्या लक्षात येईल की जो पेपर होता तो जवळपास एक 75% जे उमेदवार आहे ज्यांनी आज पहिल्या शिफ्टमध्ये 3 शिफ्टमध्ये पेपर दिलेला आहे पहिल्या दिवसामध्ये, त्यांना 75% उमेदवारांना पेपर अतिशय सोपा गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही हार्डली 20 किंवा 18% म्हणजे 20 आणि 8% असे आहेत की थोडासा मीडियम आणि हे गेलेला आहे. कम्युनिटी पोस्टवरती याचा मी पोल घेतलेला आहे आणि रोज आपण पोल घेतोय. सो सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कम्युनिटी पोस्ट मिळत राहतील. येस. नाव आता तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की माझ्या शिफ्टला अवघड प्रश्न होते आणि त्या दुसऱ्या शिफ्टला सोपे होते किंवा पहिल्या दिवशी अवघड होते, दुसऱ्या दिवशी सोपे होते, तिसऱ्या दिवशी अजून अवघड होते, तर अशा परिस्थितीमध्ये एमएससी असेल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असेल, आयबीपीएस काय करतं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा कसा एकत्रित विचार केला जातो. तर मित्रांनो, टेट 2022 मध्ये नॉर्मलायझेशन झालं होतं आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार कोणतीही परीक्षा घेतली जाते तिथं नॉर्मलायझेशन होतं. त्याच्यामुळे एक सिमिलर रेंजच्या विद्यार्थ्यांचा विचार करून त्यानुसार सर्वांचंच नॉर्मलायझेशन होत असतं. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सध्या तरी तुम्ही जो पेपर देत आहात तुम्ही त्याच्यावरती फोकस ठेवा. सध्या जे क्वेश्चन रिपीट होतात त्याचे तुम्हाला चांगले करायचे आहेत आणि ज्यांनी पेपर दिलेला आहे त्याच्यामधले जवळपास मित्रांनो 50% अबव स्टुडंट आहेत, त्यांनी 120 130 पर्यंतच क्लिक करू शकले आहेत. ही घोडचूक करू नका प्लीज. तुम्हाला पूर्ण 120 क्वेश्चन तुम्हाला वाचून क्लिक करायचे आहेत, भले सोडवले नाही तरी चालतील. आणि त्याच्यामधले जवळपास एक 30% उमेदवार आहेत ते 180 पर्यंत पोहोचलेले आहेत आणि हार्डली अगदी 2 ते 4च उमेदवार बोटं मोजण्याचे आहेत, त्यांनी 200 प्रश्न वाचून क्लिक केलेले आहेत. सो मित्रांनो, अशी चूक तुम्ही करू नका हीच माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. कारण आपण या युट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून जे मिशन सुरू केलेलं आहे, मी शिक्षक होणारच आणि मी टॉप होणारच, आणि त्यासाठी आपण चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला होता कोणते टॉपिक किती मार्क्सला, तशाच पद्धतीचा पॅटर्न येतो मित्रांनो. फक्त तुम्हाला हार्डवर्क करायचंय, अभ्यास करायचंय, टॉप बनायचंय आणि शिक्षक व्हायचंय, ते सुद्धा पहिल्याच भरतीमध्ये जेव्हा भरती सुरू होईल. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी स्टे कनेक्टेड आणि मित्रांनो सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण आपल्या नॉलेजचा त्यांनाही फायदा होईल. ऑल द बेस्ट.